सगळा भारतप्रेमीयांचा आणि तुमचा आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे। आणि दादा काय म्हणजे प्रथम म्हणजे गोष्ट अशी आहे ना की आम्ही झालो सर्व झाले, सर्वांची एकच इच्छा असते की आम्हाला भारत हवा आहे। म्हणजे मैदानामध्ये भारत असला तरी भारतची शर्यत हो नाही हो, पण एक त्याला बघण्याची आस असते। 100% पुढच्या सीझनला भारत नक्कीच मुंबईमध्येच असणार आहे। महाराष्ट्रात भर आपला जसं भारतने नाव केलं आहे तसं रैना आणि बाजी त्याच्या आशीर्वादाने तो भारतचा आदर्शस्तंभ नक्कीच ते कायमस्वरूपी ठेवणार। आणि सध्या आता भारतचं रुटीन वगैरे कसं चालू आहे? व्यवस्थित आहे। आधीमध्ये थोडा गॅप देऊनच काढतोय बैलाला रुटीन। समोर बघू शकता तुम्ही आपले उत्तम शेठ गवळी बदलापूर यांचा रैना आणि बाजी आताच गुलालाचे मानकरी झालेले आहेत। आणि बदलापूर दादा नमस्कार। आणि आज आपल्या गाडीने परत एकदा विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? आज पण बिंजोडवरतीच नाव फिरवलं होतं आम्ही। आज उलटी साईड घेतली होती, डावी साईड झाला गुळा, चांगली पळाली वाटत। गाडी जेव्हा खालून सुटली तेव्हा कसं वाटत? आज आपण साईड सुद्धा चेंज केली होती? नाही, सुरुवातीपासून मी दोन्ही साईडने गेलो, म्हणजे असं काही माझी फिक्स साईड नसते किंवा फिक्स आतल्या वासराला बाहेर किंवा बाहेरच्या वासराला असं कुठल्याही पण खांद्यावरती कुठला पण वासरू टाकतो आम्ही। मग काय दोन्ही साईड मधून आपल्याला आज काय जाणवलं बैलांच्या ह्याच्यामध्ये? आता विचारला दोन्ही साईडला सेमच स्पीड आहे। ड्रायव्हरला पण विचारला ज्ञानीमामा पण बोललं काही प्रॉब्लेम नाही, आपल्या आहे तसंच, म्हणजे जे उजव्या रस्त्यात तेवढा स्पीड आहे तेवढाच डाव्या रस्त्यात पण स्पीड आहे। म्हणजे आपण असं मानू शकतो की आज ही आपली दोन्ही पण वासरच आहे एक प्रकारे? हो, दोन्ही आदतच वासर आहे। आणि आज आपला जो मोठा म्हणजे आपल्या घराची शान, आपल्या दावणीची शान भारतच्या पाठीमागं तुम्हाला काय वाटतं या दोन्ही रैना बद्दल आणि बाजी बद्दल? भारतचं नाव राखतील पुढे दोन्ही वासर, भारतचं नाव 100% महाराष्ट्रामध्ये नाव राखतील। आज या महाराष्ट्रभर भारतने तुमचं जे नाव केलेलं आहे त्या नावावर उतरणार 100%। सगळा भारतप्रेमीयांचा आणि तुमचा आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे। आणि दादा काय म्हणजे प्रथम म्हणजे गोष्ट अशी आहे ना की आम्ही झालो सर्व झाले, सर्वांची एकच इच्छा असते की आम्हाला भारत हवा आहे। म्हणजे मैदानामध्ये भारत असला तरी भारतची शर्यत हो नाही हो, पण एक त्याला बघण्याची आस असते। 100% पुढच्या सीझनला भारत नक्कीच मुंबईमध्येच असणार आहे। आता तर आपली सीझन राहिली नाही, 2 मैदान होतील किंवा नाही पण होणार। आज पाऊस जर पडला, आज पण पावसाचा मोसम झाला होता तयार, पण चला पुढचे मैदान होतील ते सांगू शकत नाही, नाहीतर भारतला आपण एंडिंगला उतरवणार होतो। म्हणजे आता जर समजा आता आपल्या एक 5-10 दिवसात जर पाऊस वगैरे झाला नाही तर भारत आपल्याला नक्की बघायला भेटेल एखाद्या मैदानासाठी आपण मुंबईचा लास्टचं मैदान करणार। आणि तुम्ही या आपल्या रैना आणि बाजीमध्ये काय होप्स बघतायत? भारत सारखे काय गुण वगैरे दिसत आहेत का? नक्कीच भारतच्या पावलोपावली पळणार आणि महाराष्ट्रात भर आपला जसं भारतने नाव केलं आहे तसं रैना आणि बाजी त्याच्या आशीर्वादाने तो भारतचा आदर्शस्तंभ नक्कीच ते कायमस्वरूपी ठेवणार। आणि सध्या आता भारतचं रुटीन वगैरे कसं चालू आहे? व्यवस्थित आहे। आधीमध्ये थोडा गॅप देऊनच काढतोय बैलाला, रुटीन आता धरलेला आहे व्यवस्थित। कुठे आहे आता सध्या? कराडमध्ये शाळगावला। हां, मग तिथं काय मैदान वगैरे चालू आहेत का? नाही चालू आहेत मैदान, पण सहसा जास्ती काढत नाही, 10-15 दिवसानंतरच काढतोय। तसं बोललं तर 80-90% ओके। थोडा काय प्रॉब्लेम त्याचा एकदम 100% समजला का? नाही 100% काय प्रॉब्लेम समजायला मार्गच नाही। डॉक्टरने पण खूप प्रयत्न केला, आयुर्वेदिक केला, त्याला थोडा काय होतं कफाचा आणि निमोनियाचा तो त्रास आहे, तो निघतच नाही। दादा एक विचार असा आहे का भारत जो आहे ना तो एकदम टॉप मध्ये पळणारा बैल होता। आज 1 नंबरात आपण सर्व भारतला बघत होतो, आम्ही सर्व पण बघत होतो, आणि कदाचित असं होतंय कुठंतरी बैल आपला सेमी सुद्धा खेळला आणि फायनलला पळाला नव्हता मध्यंतरी। तिथून जे बैलापासून काय लागलं असं, म्हणजे काय झालं का जेणेकरून आपल्याला भारत पळताना दिसत नाही? काय शेवटी नशिबाच्या पुढे आपण काय करू शकत नाही। जे आपल्या पदरात मिळणार आहे त्याला हाणून मारून आपण नाही आणू शकत, ते आपल्या जे नशिबात आहे ते आपल्याला नक्कीच भेटणार आहे। आणि मला तर असं वाटतंय आता ही रैना आणि बाजी 7007 हे इथून पुढे भारतचं नाव 100% चालवतील। 100%। जसं भारतने तुम्हाला महाराष्ट्रभर गाजवलंय तसं या जोडीकडून काय आशा ठेवताय तुम्ही? आता तरी आपली आदत वाचली आणि सध्या तरी आपण म्हणजे आता जवळजवळ एक 7 ते 8 मैदान आम्ही बिंजोडमध्येच खेळलो, म्हणजे वासरानं जोड होत नाही मैदानामध्ये गेल्यानंतर। तर मग आपण बिंजोडवरती कोणाची नाव असेल तर तेवढी नाव फिरूनच गाडी करतो। आणि आतापर्यंत एक 8 ते 9 गुलाल म्हणजे बिंजोडचेच आम्ही आता एंडिंगचे केलेले। आज पण बिंजोडलाच गाडी होती नांदेडवाल्यांची आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली। आपले चांगले मित्र आहेत गोवा म्हणून, त्याचीच गाडी होती आणि झाली गुलाल झाला गाडी। आणि शर्यतींबद्दल काय सांगाल? आताचा सीझन संपत आलाय,
सीझन संपत आलाय, पण फक्त आता गाडा मालकांनी संयम ठेवायला पाहिजे. जी मैदानात भांडणं किंवा विरोध त्यांचे जे आरडाओरड होते ते संयम पाळला पाहिजे. आपल्या शर्यतीसाठी आपण खूप सगळ्यांनी कष्ट केलेले आहेत त्या शर्यती चालू होण्यासाठी, तर सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि पाठीमागचे दिवस आठवले पाहिजेत. तर आपल्या शर्यती बंदीमध्ये आपण कसे केलं होतो आणि सरकारने मान्यता दिली, त्याचं उल्लंघन न केलं पाहिजे. व्यवस्थित शर्ती होतात, त्या शर्तीचा आनंद लुटा, भांडणं करू नका, संयम ठेवा. त्याच्यापुढं जर भांडणं होत राहिल्या तर या कुठेतरी आपल्यानुसार गालबोट लागू शकते, गालबोट लागेल आपल्या शर्यतीच्या क्षेत्राला आणि विरोधक जे गट संघटना आहे त्याचा फायदा घेईल आणि पुढंच कुठेतरी आपल्या शर्यतीला गालबोट लागलं जाईल. आणि दादा तुम्ही एक चांगला आता संदेश दिलाय, म्हणजे मीच नाही किंवा बैलप्रेमी नसतील, सर्व बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी चांगला संदेश आहे. आपला हा क्षेत्र चांगला टिकावा, त्यासाठी आपण एक चांगला मार्ग आपण ठेवला पाहिजे. आपण सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. आणि आता आपला बाजी आणि रैना यांनी विजय सुद्धा मिळवलेला आहेत आणि आता सलग विजयातच आहेत ना आपली दोन्ही पण वासरं. विजयातच आहेत. आतापर्यंत जवळजवळ 30-29 गुलाल झाले आणि खरोखर म्हणजे भारत मागे रैना बाजीने माझी मुंबईची हाऊस पुरवाला. यांचं मग तुम्ही नियोजन वरती करता की नाही? 100% नियोजनात सगळं आमचा भारत आणि गवली ग्रुप एकत्र मिळून करतो. का आपली कुठली म्हणजे नियोजनामध्ये कोण कोण असं काय सांगू शकता का? नियोजनामध्ये सगळे घरातली मुलं आहेत, काही मित्र परिवार आहे, बरीचशी अशी नावं ज्यांची घेतली आणि नाही घेतली तरी काही येणार नाही, पण आपल्या घरातलीच पोरं आहेत, सगळी मित्र परिवार आहे. तर वेदांत असतोय, माझे घरचे भाऊ असतात, काका असतात, सगळे घरातलीच मुलं आहेत. आज आपण बघितलं पिंटा मुनी, अरुण मुनी, नितीन गवळी आहे, राकेश गवळी आहे, बरेचसे म्हणजे सगळे भाऊच आहेत, चुलत भाऊ आहेत, काका आहेत. तर घरच्याच आम्ही टीम आहे आणि सगळं नियोजन करणारी भारत ग्रुप आणि गवळी ग्रुप एकत्र मिळून करत असतो. दादा तर आपला एवढा घरच्यांचा सपोर्ट आहे, आज भारतमुळेच आहे सर्व. नक्कीच त्याचाच आशीर्वाद आहे आणि तुमच्या भारतप्रेमी यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाने खरोखर ही वासरं पण चांगली पळतात. चांगलं करा, चांगलं होत राहील. संयम ठेवा, या खेळामध्ये संयम असेल तरच नाद करा. आज परत मी हेच सांगतो प्रत्येकाला की तुम्ही शर्यती क्षेत्रात जर असेल आणि संयम नसेल तर तुम्ही या शर्यती क्षेत्रात येऊ नका. तुमच्या पाठीमागची 4 मुलं तुमच्या म्हणजे शब्दाच्या बाहेर जायला नाही पाहिजे. काय प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये अशी 10 मुलांमध्ये एखादी 2 मुलं अशी गरम डोक्याची असतात, त्यांना शांत बसवायचा काम प्रत्येकाचा म्हणजे जो मेन माणूस असतो ग्रुपचा त्यांनी तो करायला पाहिजे. काय आपला सीझन संपत आला आहे आणि कुठेतरी रोज असतो, मागच्या गाड्या पडलेल्या असतात किंवा गाड्या झालेल्या असतात, समोरचा विरोधक आपल्याला भांडणाला उत्सुक असतो, त्यावेळेस आपण संयम ठेवायला पाहिजे आणि ह्या आपल्या बैलगाडी क्षेत्राला आणि खेळाला कुठेतरी गालबोट लागला नाही पाहिजे. हो महत्त्वाचं आहे. का तर याच्या पुढे आपण शर्यती जेव्हा बंदी होती त्यावेळेस कशा शर्यती केल्यात, लपून चोरून पोलिसांचे मार खाऊन, मग ह्या शर्यती क्षेत्राला आपल्याला टिकवलं पाहिजे. ज्या आपल्याला सरकारने आपल्याला मान्यता दिली आणि कुठेतरी ह्या शर्यती क्षेत्राला गालबोट नाही लागला पाहिजे. म्हणून याच्यासाठी सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो, मित्रांनो संयम ठेवा आणि भांडण होत असेल तिथे भांडण टाळा. मैत्रीपूर्वक शर्यत म्हणून आपण खेळतो, मैत्रीपूर्वकच शर्यत व्हायला पाहिजे. त्याच्यापुढं आपल्या पदरात जर हार असेल तर नक्की जीत पण होईल. संयम ठेवा, गुलाल नक्कीच आपल्या पदरात येईल. दादा आजच्या विजयाबद्दल तुम्हाला गुलालाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद तुमचा. आणि नक्कीच भारत आपल्याला पुढच्या वर्षी परत एकदा त्याच जोशामध्ये दिसणार आहे, म्हणजे पुढच्या मैदानामध्ये. त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा आणि भारतला सुद्धा शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच तो व्यवस्थित होईल त्याच्या आजारातून आणि पहिल्या हरकत तो पुन्हा आपला स्पीड धरेल आणि तुमच्या सगळ्यांचं मन राखील. धन्यवाद.